शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीगमध्ये आजचा पहिला सामना झुंजार क्लब विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात खेळण्यात आला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. पूर्वार्धात झुंजार क्लबच्या संदेश शिंदे याचा स्वयंगोल झाला, त्यामुळे उत्तरेश्वरला 1-0ची आघाडी मिळाली. सामन्याच्या 16व्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या अझर मोमीन यानं गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 28व्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या इलेन्स शर्मा यानं गोल करत संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. 44व्या मिनिटाला झुंजार क्लबच्या सचिन साळोखे यानं गोल केला. उत्तरार्धात 54व्या मिनिटाला झुंजारच्या शुभम पाटील यानं संघासाठी दुसरा गोल केला. सामन्याच्या 80व्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या इलेन्स शर्मा यानं वैयक्तिक दुसरा तर संघासाठी चौथा गोल नोंदवला. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना उत्तरेश्वरनं 4-2 अशा गोलफरकानं जिंकला. उत्तरेश्वरकडून अथर्व पाटील, अक्षय शिंदे यांनी तर झुंजारकडून विवेक पाटील, हर्ष मिस्त्री यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात खेळवण्यात आला. सामन्याच्या 40व्या मिनिटाला बुधवार पेठच्या वारिस भाट यानं डी-मध्ये चेंडू हातानं हाताळल्यानं पेनल्टी बहाल करण्यात आली. यामध्ये खंडोबाच्या खेळाडूनं मारलेला चेंडू जुना बुधवारचा गोलरक्षक अनिल जानकर यानं उत्कृष्टरित्या रोखला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी आक्रमक खेळी खेळण्यात आली. दरम्यान संयुक्त जुना बुधवार पेठच्या प्रथमेश जाधवनं मारलेला चेंडू खंडोबाच्या गोल पोलला लागल्यानं गोल होण्यापासून थोडक्यात हुकला. अखेरपर्यंत दोन्ही संघांना गोल करता न आल्यानं हा सामना गोलशून्य बरोबरीत संपला. त्यामुळे दोन्ही संघांना समान गुण देण्यात आले. खंडोबाकडून प्रथमेश जाधव, प्रभू पोवार, पृथ्वीराज साळुखे, रोहन जाधव यांनी तर जुना बुधवार पेठेकडून रविराज भोसले, ब्रह्मा थुलुंगा, मयूर सुतार, शुभम जाधव यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या दुपारी 1:30 वाजता पीटीएम विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात सामना होणार आहे. तर 4चा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात होणार आहे.